दूरदर्शनच्या वतीने सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे कॅन्सरच्या रुग्णांसाठी आशेचा किरण, आयुष संजीवन चिकित्सा। आणि याविषयी चर्चा करण्यासाठी या क्षेत्रातील प्रख्यात आणि आयुष संजीवन चिकित्सेचे जनक डॉक्टर प्रशांत सावंत यांना खास आमंत्रित केलेल्या आहे कार्यक्रमात। तर मी सर्वप्रथम आपली ओळख करून देतोय, डॉक्टर प्रशांत सावंत यांची। नमस्कार सर। नमस्कार। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर प्रशांत सावंत हे आयुर्वेद तज्ञ आहेत आणि त्यांनी पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयातून आयुर्वेदाची पदवी घेतल्यानंतर मुंबईच्याच कमलादेवी गौरीदत्त पुनर्वसू आयुर्वेदिक महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवी म्हणजेच आयुर्वेदामध्ये MD ही पदवी संपादन केली आहे। आणि त्यानंतर मुंबईच्याच एका महाविद्यालयात व्याख्याता म्हणून कार्यरत असताना अध्यापनाचं काम करत असताना मिळालेल्या अनुभवातून आणि त्यानंतर आपल्या वैद्यकीय व्यवसायात मिळालेल्या अनुभवातून त्यांनी ह्या नवीन चिकित्सा पद्धतीला आयुष संजीवन चिकित्सेला जन्म दिलेला आहे आणि त्याविषयी आपण आजच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत। जे आपल्याला माहितीच आहे, आयुर्वेद प्रामुख्याने दीर्घकालीन आजारांवरती काम करतोच आणि त्याविषयीचे आपण कार्यक्रमही बऱ्याचदा आमचे बघितले असतील। पण टर्मिनली इल किंवा जे मृत्यूच्या दारात उभे असणारे जे पेशंट आहेत, मग त्याच्यात हृदयविकार असो, किडनीचे डिसीज असो किंवा आपण आता हा कॅन्सर सारखा जो दुर्धर असा हा रोग आहे हा असो, ह्याच्यावरती अत्यंत प्रभावीपणे काम करणारी ही आयुष संजीवन चिकित्सा आणि या चिकित्सेचे जनक डॉक्टर आहेत। महत्वाचं म्हणजे ह्याच्या बरोबरीनेच त्यांनी म्हणजे गेली 20 वर्षांपासून आयुर्वेद विशेषज्ञ म्हणून डॉक्टर कार्यरत आहेतच, पण हे करत असताना त्यांनी हस्ता फार्मास्युटिकल ह्या आयुर्वेदिक फार्मास्युटिकलच्या संस्थापनेमध्ये सुद्धा भाग घेतला होता आणि जवळजवळ 30 आयुर्वेदिक औषधांची पेटंट असणाऱ्या औषधांची निर्मिती त्यांनी केलेली आहे। आणि ह्या औषधांची दखल ॲलोपॅथीच्या डॉक्टरांकडून सुद्धा घेतली गेली होती, हे मला आवर्जून सांगावं लागेल। इंटरनेटचं महत्व जाणून त्यांनी या माध्यमाचा सुयोग्य वापर करून आयुर्वेद सर्वत्र पसारावा यासाठी 2000 साली ayurvedwebline.com ही वेबसाईट निर्माण केली आणि आयुर्वेद ह्याद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं, आंतरराष्ट्रीय स्तरावरती आयुर्वेद पोहोचवण्याचं काम ह्या वेबसाईटद्वारे त्यांनी केलेलं आहे। भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर ह्यामध्ये सुद्धा डॉक्टर प्रशांत सावंत हे पॅनल डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत आणि सध्या सांडू फार्मास्युटिकल्समध्ये ते मेडिकल ॲडव्हायझर म्हणून कार्यरत आहेत। अनेकविध प्रकारच्या वृत्तपत्रांमधून त्यांनी लिखाण केलेलं आहे। टाइम्स ऑफ इंडिया सारख्या अतिशय प्रसिद्ध अशा ह्या वृत्तपत्रातून सुद्धा त्यांचे लेख हे वारंवार प्रसिद्ध झालेले आहेत। आणि महत्वाचं म्हणजे मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे टर्मिनली इल म्हणजे जे खरोखर मृत्यूच्या दारात असणारे जे रुग्ण आहेत आणि त्यांना नवीन संजीवनी देण्याचं काम हे आयुष संजीवन चिकित्सेद्वारे ते गेली अनेक वर्ष करत आहेत। आजच्या कार्यक्रमात प्रामुख्याने आपण बोलणार आहोत ते कॅन्सर विषयी, कारण आपल्याला माहितीच आहे की कॅन्सरवरती जी ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये बरेच आज सुद्धा आपल्याला ॲलोपॅथीमध्ये म्हणा किंवा इतर कुठल्याही ह्याच्यामध्ये ठोस असे उपचार उपलब्ध नाहीयेत। पण मला ह्या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतंय की ही जी नवीन उपचार पद्धती आयुष संजीवन चिकित्सा ही खरोखर अशा रुग्णांसाठी एक आशेचा किरण ठरलेली आहे। ती कशी हे आपण आजच्या कार्यक्रमात डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत। पण आपण हे जाणून घेत असताना, ही चर्चा करत असताना आपले फोनही आम्हाला अपेक्षित आहेत। फोन करताना 2 गोष्टी कृपा करून लक्षात ठेवा। आपण प्रश्न कमी वेळात विचारा, नेमक्या शब्दात विचारा आणि टीव्हीचा आवाज, आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज कंप्लीट बंद करा आणि मगच प्रश्न विचारा, म्हणजे आपल्याला उत्तरही नीट ऐकू येईल आणि आपला जो प्रश्न आहे तो आम्हाला नीट कळू शकेल। प्रश्न विचारण्यासाठी जे फोन नंबर्स आहेत ते मी आता सर्व प्रेक्षकांना देतोय, त्यांनी नीट टिपून घ्या। पुढील प्रमाणे आहेत फोन नंबर्स 24908050 24908050 आणि 24988050 म्हणजेच 24988050। हे दोन्ही नंबर्स जे आहेत हे मुंबईतील प्रेक्षकांसाठी आहेत। मुंबई बाहेरून जेव्हा आपण आम्हाला फोन करणार आहात तेव्हा आपल्याला STD कोड लावायचा आहे, 022 हा STD कोड लावायचा आहे। महत्वाचं निवेदन अजून मला करायचं राहिलं, डॉक्टर प्रशांत सावंत हे सध्या चेंबूर या ठिकाणी कार्यरत असतात आणि आपल्या आयुर्लाईफ पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर आणि रिसर्च इन्स्टिट्यूट या ठिकाणी ते कर्करोगाने पीडित असलेल्या रुग्णांवरती उपचार करतात। आयुर्लाईफ पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर आणि रिसर्च इन्स्टिट्यूट ही चेंबूर या ठिकाणी आहे आणि त्याचे ते संस्थापक आणि सहसंचालकही आहेत। डॉक्टरांचं स्वागत करून आपण पुन्हा आता आपल्या विषयाकडे वळूया। सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत आपलं। एक महत्वाचा विषय आहे की कॅन्सर म्हटलं की पेशंटचा जीव अर्ध मेला होतो किंवा अतिशय दुर्धर असा हा रोग आहे आणि कॅन्सरवरती आज हे जे प्रभावी उपचार आपण आयुष संजीवन चिकित्सेद्वारे जे केले जातात त्याविषयी आपण कार्यक्रमात चर्चा करणार आहोत। पण मूळ विषयाला थोडंसं आपण आधी हात घालूया। कॅन्सर म्हणजे काय, त्याविषयी आमच्या प्रेक्षकांना काय सांगता येईल? आताच तुम्ही म्हटल्याप्रमाणे कॅन्सर हा व्याधी तसा दुर्धर समजला जातो,
पण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी प्रेक्षकांना असं सांगू इच्छितो की कॅन्सरचं निदान झालं किंवा कॅन्सरची नुसती शंका जरी आली तरी घाबरून जाण्याचं कारण नाही. निदान झालं किंवा शंका आली की साहजिकपणे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे, पण तरीही मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज कॅन्सरवरती चांगल्या प्रभावी चिकित्सा उपलब्ध आहेत. सगळ्याच प्रकारचे जे कॅन्सर आहेत ते आयुष्याला घातकच असतात असं काही नाही. त्यामुळे जर अशी शंका आली तर तज्ज्ञ वैद्यांकडून किंवा डॉक्टरांकडून तपासणी करून घेऊन लवकरात लवकर उपचार सुरू करावेत. हा एक महत्वाचा भाग तुम्ही सांगितलं की लवकरात लवकर उपचार सुरू करणं आवश्यक आहे कॅन्सरमध्ये. आणि कॅन्सर म्हणजे काय ह्याची एक उत्तम स्लाइड डॉक्टरांनी बनवून आणली आपल्या प्रेक्षकांना समजावं अगदी सहज सोप्या भाषेत, कारण आपल्याला खूप उत्सुकता असते आणि वेगवेगळ्या मिथ्स किंवा गैरसमज आहेत कॅन्सरविषयी. सर काय सांगता येईल? आपण या स्लाइडमध्ये बघत आहात की शरीरातील कोशिकांचे जेव्हा अनियंत्रितपणे विभाजन होते तेव्हा त्याला कॅन्सर असं म्हणतात. या कॅन्सरच्या पेशी आहेत किंवा या कोशिका ज्या आहेत त्या शरीराच्या इतर पेशींमध्ये रक्तवाहिन्यांमार्फत किंवा लसिका वाहिन्यांमार्फत पसरतात आणि तेथे देखील त्यांची वाढ होते आणि त्यामुळे त्या अवयवांचं कार्य बिघडू शकतं. बरोबर. कॅन्सर हा एकच व्याधी नसून जवळजवळ 100 प्रकार त्याचे सांगितले गेलेले आहेत. कॅन्सर ज्या प्रकारच्या पेशीमध्ये तयार होतो किंवा ज्या अवयवामध्ये तयार होतो त्यानुसार त्याचं नामकरण केलं जातं. उदाहरणार्थ फुफ्फुसाचा कॅन्सर किंवा स्तनांचा कॅन्सर किंवा गर्भाशयाचा कॅन्सर असं आपण त्याला म्हणतो. येस, म्हणजे की हे झालं कॅन्सर विषयी आपण आता सांगितलं. सर कॅन्सर वरती तुम्ही मगाशी म्हणालात आज वेगवेगळ्या चिकित्सा पद्धती उपलब्ध आहेत, मॉडर्न ट्रीटमेंट उपलब्ध आहे, अनेकविध प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत. पण ह्या सर्व रुग्णांना दिलासा दिलेला आहे तो ह्या आयुष संजीवन चिकित्सेने. अनेकविध रुग्ण आपण कॅन्सरचे बरे केलेले आहेत किंवा त्यांना कंट्रोलमध्ये ठेवलेले असं म्हणूया आपण. आणि म्हणजे जे खरोखर ज्यांना कुठलाही इलाज नव्हता अशा रुग्णांना आपण बरं केलेले आहेत आयुष संजीवन चिकित्सेद्वारे. तर ही आयुष संजीवन चिकित्सा ही काय आहे? आयुष संजीवन चिकित्सा ही प्रामुख्याने आयुर्वेदाच्या सिद्धांतांवरती आधारित अशी चिकित्सा आहे. आयुर्वेदामध्ये जी पंचकर्म उपचार पद्धती आहे त्याचबरोबर रसौषधी आणि मूल्यवान अशा औषधी ज्या आयुर्वेदामध्ये वापरल्या जातात त्यांचा रुग्ण आणि रोग ह्याचा विशिष्ट प्रकारे अभ्यास करून सखोल अभ्यास करून त्यानुसार प्रत्येक रुग्णासाठी ही विशिष्ट पद्धतीने उपचार पद्धती विकसित केली जाते. आणि ह्या पद्धतीमध्ये कॅन्सरच नाही तर इतर हृदयरोग किंवा किडनीचे विकार किंवा इतर अनेक जे दुर्धर समजले जाणारे विकार आहेत अशा विकारांमध्ये सुद्धा या उपचार पद्धतीचा अत्यंत प्रभावी असा फायदा झालेला दिसून येतो. दुसरं एक महत्वाची गोष्ट म्हणजे या उपचार पद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम आढळत नाहीत. आतापर्यंत ज्या आम्ही चिकित्सा केलेल्या आहेत त्यामध्ये ज्या रुग्णांना अगोदर ॲलोपॅथीची ट्रीटमेंट झालेली होती असेही रुग्ण आपल्याकडे आले आहेत. रुग्णांची ट्रीटमेंट चालू आहे, केमोथेरपी आणि रेडिएशन चालू आहे असेही रुग्ण आलेले आहेत. आणि आता तर असे रुग्ण येतात की निदान झाल्यानंतर सर्वप्रथम आयुष संजीवनी चिकित्सा घेण्यासाठी आपल्याकडे येतात. आणि मला निश्चितपणे अभिमानाने असं सांगावं वाटतं की या आयुर्वेदाच्या सिद्धांतांवर आधारित ही जी चिकित्सा आहे त्यामुळे अनेक रुग्णांना बऱ्यापैकी फायदा झालेला आहे. हे महत्वाचं आहे. सर ही चिकित्सा पद्धती निर्माण करताना आपला हा प्रवास कसा झाला याच्याविषयी थोडंसं आमच्या प्रेक्षकांना काय सांगायला?